भारताच्या उद्योग क्षेत्रातील बाप माणूस आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालेलं आहे। टाटांचं नाव ऐकलं की मनामध्ये विश्वासाची भावना येते। टाटा समूहाला रस्त्यापासून आकाशापर्यंत आणि सुईपासून समुद्रापर्यंत सर्व क्षेत्रामध्ये यशाच्या शिखरावरती नेण्याचं श्रेय रतन टाटा यांना जातं। रतन टाटा यांचं नाव जितकं मोठं आहे तितकाच त्यांचा स्वभाव सामान्य होता। अब्ज रुपयांची संपत्ती म्हणजे 3800 कोटी रुपयांचं साम्राज्य होतं, पण तेवढाच साधेपणा त्यांच्या वागण्यात, बोलण्यात आणि जगण्यामध्ये होता। रतन टाटा यांना रविवारी रात्री उशिरा 12:30 ते 1 वाजेच्या दरम्यान रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। रतन टाटा यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्यानं ब्रिज कँडीमध्ये हलवण्यात आलं होतं। रतन टाटा यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्यानंतर रतन टाटा यांनी सोमवारी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास स्वतः ट्विट करत आपल्या प्रकृतीची माहिती दिली होती। माझ्या प्रकृतीविषयी अफवा पसरली आहे, पण माझं वय लक्षात घेता आणि सध्याची माझी प्रकृती पाहता माझ्या काही वैद्यकीय तपासण्या केल्या जात आहेत, त्यामुळे काळजी करण्यासारखं कोणतंही कारण नाही, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं। आता रतन टाटा यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची बातमी समोर आल्यानंतर तिसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांची प्रकृती जास्त खालावल्याची माहिती समोर आली। त्यांना ब्रिज कँडी रुग्णालयात आयसीयू मध्ये दाखल करण्याची माहिती सुद्धा समोर आली होती आणि आता त्यांचं निधन झाल्याची बातमी आलेली, निधन झालेलं आहे। रतन टाटा 28 डिसेंबर 1937 रोजी बॉम्बे ब्रिटिश भारत जे आहे तिथे जन्मले आणि नवल टाटा आणि सुनी कमिशनर यांचे ते पुत्र होते। रतन टाटा ज्यावेळेस 10 वर्षाचे होते तेव्हा त्यांचे पालक जे आहेत ते वेगळे झाले आणि त्यानंतर त्यांना त्यांची आजी नवाजबाई टाटा यांनी जयन पेटिट पारसी अनाथाश्रमातून औपचारिकपणे दत्तक घेतलं होतं। रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा, जे नवल टाटा आणि सायमन टाटा यांचा मुलगा आहेत, यांच्यासोबत एकत्रितपणे मोठे झाले। रतन टाटा यांचं शिक्षण कॅम्पियन स्कूल मुंबई, कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल मुंबई, बिशन कॉटन स्कूल शिमला आणि रिव्हरडेल कंट्री स्कूल न्यूयॉर्क शहर येथे झाले। ते कार्नेल विद्यापीठामध्ये सुद्धा होते आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलचे सुद्धा ते माजी विद्यार्थी राहिलेले आहेत। 1991 मध्ये जे.आर.डी. टाटा यांनी टाटा सन्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, तेव्हा त्यांनी रतन टाटा यांना त्यांचं उत्तराधिकारी म्हणून नेमलं होतं। त्यांना अनेक कंपनी प्रमुख जे आहेत त्यांच्या प्रतिकाराचा सामना सुद्धा करावा लागला होता। सुरुवातीच्या काळामध्ये रतन टाटा येण्याच्या अगोदरपासून जे कंपन्यांमध्ये प्रमुख पदावरती होते त्या दोघांमध्ये संघर्ष झाल्याच्या सुद्धा बातम्या आलेल्या होत्या। रतन टाटा यांनी टाटा समूहाचा सर्व कार्यभार हातामध्ये घेतल्यानंतर टाटा कंपनीतून निवृत्तीचं वय निश्चित केलं आणि त्यांनी त्याच्या जागी नवीन लोकांना आणायला सुरुवात केली होती। यासोबतच त्यांनी कंपनीने समूह कार्यालयामध्ये अहवाल देणं सुद्धा बंधनकारक केलं होतं। जे आपण रिपोर्ट म्हणतो, प्रोग्रेस रिपोर्ट वगैरे जे आहेत ते सुद्धा त्यांनी कंपल्सरी केलेले होते। रतन टाटा यांना आपल्या इथं खूप मानलं जातं। उद्योगपती यासोबतच समाजसेवा करणारा उद्योगपती अशी त्यांची फार मोठी ओळख आहे। कोणताही डाग नाही, कोणत्याही पद्धतीचा आरोप नाही। आपल्या संपत्तीतील 65% संपत्ती रतन टाटा यांनी समाज कार्यासाठी दान दिलेली आहे। या दशकातील सर्वात दानशूर व्यक्ती म्हणून रतन टाटा यांचा आदराने उल्लेख केला जातो आणि रतन टाटा यांनी 1961 साली टाटा समूहामध्ये काम सुरू केलेलं होतं। म्हणजे 1961 पासून जे.आर.डी. टाटा यांनी त्यांच्या हातामध्ये सर्व सूत्र देईपर्यंत म्हणजे 30 वर्ष ते तिथं काम करत होते। टाटा स्टील या कंपनीमध्ये त्यांनी शॉप फ्लोअर वरती सुद्धा काम केलेलं आहे। खरं बघायला गेलं तर पहिलं काम त्यांचं हे शॉप फ्लोअर वरचंच होतं। त्यांच्या 21 वर्षाच्या कार्यकाळामध्ये टाटा सन्सचा महसूल त्यांनी 40 पटीने वाढवून दाखवला आणि नफा सुद्धा 50 पटीने वाढवला। त्यांनी टाटा टीला टेटली, टाटा मोटर्सला जॅग्वार अँड लँड रोवर आणि टाटा स्टील यांचं अधिग्रहण करण्यासाठी नेतृत्व केलं होतं आणि संस्थेचं जे काही मोठ्या प्रमाणामध्ये भारत केंद्रित जे त्यांचं काम होतं ते त्यांनी जागतिक स्तरावरती नेण्यासाठी मोठे प्रयत्न केले आणि त्याच्यामध्ये त्यांना यश आल्याचं दिसून येतं। जॅग्वार ब्रँड हे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण आहे। टाटा नॅनोची संकल्पना सुद्धा त्यांनीच आणली होती। या कारची किंमत जी आहे ती भारतीयांच्या आवाक्यामध्ये राहावी म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये मेहनत केली होती आणि त्यांच्या या मेहनतीला, त्यांनी पाहिलेल्या या स्वप्नाला भारतीयांनी सुद्धा भरभरून प्रतिसाद दिलेला होता। शिक्षण, औषध आणि ग्रामीण विकास या सर्व गोष्टींचे समर्थक रतन टाटा यांना मानलं जायचं आणि त्यांनी ग्रामीण भागामध्ये किंवा जिथे जिथे पाणी पोहोचणं शक्य नाही अशा ठिकाणी स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यासाठी न्यू साऊथ वेल्स विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विद्याशाखेला पाठिंबा दिला होता। तिथं ते सपोर्ट सुद्धा करत होते। टाटा एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्टनं 28 दशलक्ष डॉलरचा टाटा शिष्यवृत्ती निधी जो आहे तो दिलेला, त्याच्यामुळे कार्नेल विद्यापीठाला भारतातील पदवीधर विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करता येते। यासोबतच त्या विद्यार्थ्यांना त्यांना स्कॉलरशिप सुद्धा देता येते। इयरली स्कॉलरशिप जी लागते शिक्षणासाठी ती सुद्धा देता येते। टाटा समूहातल्या कंपन्या आणि टाटाचे जे एकूण ट्रस्ट आहेत 2010 मध्ये हार्वर्ड बिझनेस स्कूल याच्या बांधकामासाठी त्यांचं जे सेंट्रल तिथं बनणार होतं त्याच्यासाठी त्यांनी जवळपास 50 दशलक्ष डॉलरची देणगी सुद्धा दिलेली आहे। टीसीएसनं कॉग्निटिव्ह सिस्टीम आणि एकूण स्वायत्त वाहनांच्या संशोधनासाठी कार्नेगी मेलॉन युनिव्हर्सिटी CMU ला 35 दशलक्ष डॉलरची देणगी दिलेली आहे आणि कंपनीनं दिलेली ही मोठी देणगी समजली जाते। यासोबतच 48,000 चौरस फूट इमारतीला TCS हॉल जे म्हटलं जातं ते सुद्धा टाटा समूहाकडूनच झालेलं आहे।
टाटा समूहाने 2014 मध्ये आपलं IIT जे आहे मुंबईचं त्याला सुद्धा मोठी देणगी दिली होती. टाटा सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अँड डिझाईनची तिथं स्थापना केली गेली होती आणि टाटा समूहाने जी देणगी IIT मुंबईला दिलेली आहे ती आजपर्यंत त्यांना मिळालेली सगळ्यात मोठी देणगी सुद्धा आहे. टाटा ट्रस्टने अल्झायमर रोगाच्या कारणास्तव एकूण जी यंत्रणा आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी, त्याचं लवकर निदान व्हावं, उपचार मिळावेत यासाठी पद्धती विकसित करण्यासाठी न्यूरोसायन्स सेंटर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सला 750 दशलक्ष रुपयांचं सुद्धा अनुदान दिलेलं आहे. थोडक्यात काय, त्यांनी इनोव्हेशन यासोबतच डेव्हलपमेंट, स्कॉलरशिप, परत अजून नवीन जे काही करायचं आहे या सगळ्या गोष्टींसाठी, बांधकामापासून ते अगदी नवीन सर्जनशील गोष्टी बनण्यासाठी सगळ्यांसाठी भरभरून मदत केल्याचं दिसून येते. रतन टाटा यांनी 28 डिसेंबर 2012 रोजी वयाची 75 वर्ष पूर्ण केल्यानंतर टाटा सन्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि सायरस मिस्त्री यांना त्यांनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केलं होतं. संचालक मंडळ आणि कायदेशीर विभागानं 2016 मध्ये सायरस मिस्त्री यांना पदावरून काढण्यासाठी मतदान केलं आणि परत एकदा रतन टाटा यांना समूहाचं अंतरिम अध्यक्ष बनवलं होतं. रतन टाटा यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी रतन टाटा, TVS समूहाचे प्रमुख वेणू श्रीनिवासन, बेन कॅपिटल्सचे अमित चंद्रा, माजी एक आहेत मुत्सद्दी रोनेन सेन आणि लॉर्ड कुमार भट्टाचार्य यांचा समावेश असलेली निवड समिती जी आहे ती स्थापन करण्यात आली होती. या समितीनं 12 जानेवारी 2017 रोजी नटराजन चंद्रशेखरन यांची टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले. दरम्यान रतन टाटा यांनी त्यांची एकूण पर्सनल सेव्हिंग जी आहे ती स्नॅपडील, टीबॉक्स आणि cashkaro.com या ठिकाणी गुंतवलेली आहे. तसंच त्यांनी ओला कॅब, शाओमी, नेस्टवे आणि डॉगस्पॉट मध्ये सुद्धा गुंतवणूक केल्याचं सांगण्यात येतं. रतन टाटा यांनी फक्त उद्योग क्षेत्रामध्ये नाव नाही कमवलं तर त्यांनी माणसं सुद्धा मोठ्या प्रमाणात जपल्याचं दिसून येतं. कोरोना काळामध्ये जेव्हा देशावरती मोठं संकट आलेलं होतं त्यावेळेस रतन टाटा यांनी आपल्या हॉटेल्स जे आहेत ते राज्य सरकारला रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी मोफत दिलं होतं आणि त्यांच्या या मदतीमुळे राज्यातील कोट्यवधी नागरिकांना मोठी मदत झालेली होती. रतन टाटा यांच्याकडे एक खरे देशभक्त म्हणून सुद्धा पाहिलं जायचं, ज्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात आपल्या देशात, जगभरात सामाजिक कार्य सुद्धा झालेलं आहे. यासोबतच त्यांनी टाटा ग्रुपमधल्या ज्या विविध कंपन्या आहेत त्यांना सुद्धा अगदी टॉप वरती घेऊन जाण्यामध्ये मोलाची कामगिरी बजावलेली आहे आणि म्हणूनच रतन टाटा यांचं नाव उद्योग जगतामध्ये राजकीय व्यक्तींकडून आणि सामान्य जनतेकडून सुद्धा आदराने घेतलं जातं. आता त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एका मुलाखतीमध्ये ते म्हणाले होते की 1962 मध्ये अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये एका मुलीवरती त्यांचं प्रेम जडलं होतं आणि ते लग्न करणार होते, परंतु भारत-चीन युद्धामुळे मुलीच्या पालकांनी मुलीला भारतात येऊ दिलं नाही. त्याच्यानंतर रतन टाटा भारतात आले आणि त्यांनी कधीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला. रतन टाटा यांनी लग्न केलेलं नसल्यानं त्यांना कोणतंही अपत्य नाहीये आणि आता त्यांच्या निधनानंतर या 3,800 कोटी रुपयांच्या संपत्तीचा वारसदार कोण असणार याची सुद्धा चर्चा चालू झालेली आहे. आता जर का आपण बघितलं, ही चर्चा जर का आपण बघितली तर या चर्चेमध्ये रतन टाटा किंवा एकूण टाटा उद्योग समूह म्हणल्यानंतर जो आदर आपल्या मनामध्ये तयार होतो, हा आदर्श पुढे घेऊन जाणारी व्यक्ती कोणीतरी असावी अशी सगळ्यांची भावना असणार आहे. म्हणून नोएल टाटा जे आहेत हे याचे प्रमुख दावेदार मानले जातात. रतन टाटांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांच्याच कुटुंबातले हे नोएल टाटा यांचं नाव प्रमुख म्हणून पुढे येतंय. नवल टाटा आणि त्यांची दुसरी पत्नी सिमोन यांच्या पोटी जन्मलेले नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. त्याच्यामुळे रतन टाटा यांच्यानंतर मोठे असलेले नोएल टाटा हेच आता संपत्तीचे वारसदार असू शकतात. त्याचबरोबर नोएल टाटा यांना सुद्धा 3 मुलं आहेत. यामुळे जर का रतन टाटा यांच्या संपत्तीचे वारसदार नोएल टाटा ठरले तर त्यांची मुलं पुढे हा वारसा चालवतील. आता या 3 मुलांमध्ये माया टाटा, नेव्हिल टाटा आणि लिया टाटा यांचा समावेश आहे. आता हे 3 जण सध्या काम करतायत. म्हणजे जर का आपण लिया टाटा बघितल्या तर स्पेनच्या बिझनेस स्कूलमध्ये शिकलेल्या लिया टाटा या नोएल टाटांच्या सगळ्यात मोठ्या कन्या आहेत. टाटा समूहाच्या हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये त्या तज्ज्ञ आहेत. त्यांनी ताज हॉटेल्स, रिसॉर्ट्स अँड पॅलेस या टाटाच्या मालकीच्या उद्योगाचं जे आहे त्यांनी जगभर पोहोचवण्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे आणि योगदान त्यांचं मोठं आहे. माया टाटा सुद्धा 34 वर्षाच्या आहेत. त्या टाटा ऑपॉर्च्युनिटीज फंड आणि टाटा डिजिटलमध्ये काम करतायत. टाटा न्यू ॲप लॉन्च करण्यामध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं. नेव्हिल टाटा जे 32 वर्षाचे आहेत आणि ते सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करतायत. त्यांचं लग्न किर्लोस्कर कुटुंबातील मानसी किर्लोस्कर यांच्यासोबत झालेलं आहे. रतन टाटा यांना 2000 मध्ये भारत सरकारनं पद्मभूषण पुरस्काराने गौरवलं होतं. त्याच्यानंतर त्यांना 2006 मध्ये महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च समजला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर 2008 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. टाटा यांना 2014 मध्ये ऑनररी नाईट ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायरनं सुद्धा गौरवण्यात आलं होतं आणि 2021 मध्ये आसाम वैभव पुरस्कार सुद्धा त्यांना देण्यात आलेला होता. रतन टाटा यांना 2023 मध्ये ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. म्हणजे असे पुरस्कार मोठे, खूप सारे पुरस्कार त्यांना आपल्या देशात मिळालेले आहेत. विदेशामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांना पुरस्कार मिळाले. आपल्या देशातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार प्रदान करून रतन टाटा यांचा गौरव करावा अशा मागणीने मधल्या काळामध्ये जोर पकडला होता. हायकोर्टामध्ये या मागणीसाठी चक्क याचिका सुद्धा दाखल झालेली होती आणि दिल्ली उच्च न्यायालयानं ही याचिका दाखल करून घेण्यास विनम्र नकार सुद्धा दिलेला होता. तरी सुद्धा त्यांना भारतरत्न देण्यात यावा यासाठीची मोहीम जोरदारपणे राबवली गेली होती. मग त्याच्यानंतर रतन टाटा यांनी स्वतः पुढे येऊन हे सर्व थांबवा अशी जाहीर विनंती केलेली होती. रतन टाटा यांचे आदर्श, विचार,
आणि तत्व नवीन आणि तरुण पिढीला निश्चितपणे दिशा देतील अशी आशा आहे. तसंच त्यांचे विचार यश मिळवण्यासाठी, मनोबल वाढवण्यासाठी मदत करतील. त्यांचे काही कोट्स फार महत्त्वाचे आहेत, जसं की चूक फक्त तुमची आहे, तुमचे अपयश फक्त तुमचे आहे. त्यासाठी कोणाला दोष देऊ नका, तुमच्या चुकीपासून शिका आणि आयुष्यामध्ये पुढे चालत राहा. त्यांचा एकूण जीवनपट, त्यांनी आजपर्यंत जे काही काम केलं, समाजासाठी ते जे काही झटले, यासोबतच त्यांच्या कंपनीला अत्युच्च शिखरावरती घेऊन जाण्यासाठी ते जे काही झटले,